श्री गुरु लीलामृत अध्याय 5. श्रीपादराव कुरोपुरी असता तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. श्री गुरुराव जाणोनी असती शिष्याचा भाव. वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी तया गंगा तटाकांत. रजक ऐसे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित. नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी अति विनया. वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी का रे नित्य कष्टतोसी. तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती. रजक सांडी संसार भ्रांत सेवक जाहला एकांत भक्त. दुरुनी करी दंडवत मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षण करी नित्य नेम येणे विधी. एके दिनी आला राजा म्लेंछ स्त्रिया सहित नावेत. आपण क्रीडा करीत गंगे मधुन येतसे. अमित असती हत्ती घोडी मिरविताती रत्ने क्रोडी. अलंकृत सेवकजन राजा आला खेळत. रजक करी विस्मय अतिमानसी. मी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी. धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अर्ज व फळ कवण देव आराधिला. कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद. ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत. श्री गुरु श्रीपाद कृपावंत ओळखली त्याची मनवासना. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती ओळखूनी त्याची स्थिती. बोलवून या पुसती काय चिंतितोसी मनात. रजक म्हणे स्वामी आसी देखिले दृष्टीने रायासी. संतोष जाहला मानसी केवळ दास गुरुचा. तपे आराधोनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा. श्रीपाद म्हणती रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी राज्यपद तमोवृत्ती. तृष्टवावया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेंछवंशी. आवडती जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून. कृपासागर गुरुचरण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे तातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म होसी. भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता हो भरवसी आम्हा येणे घडेल. आणिक कार्य कारणैसी अवतार होऊ परियेसी. वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती. रजक लय लावोनी चरणी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती. रजक म्हणे भोग भोगेन बाळाभ्यासी यौवनी गोड राज्य भोग. ऐकोनी रजकाचे वचन निरोपी देती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तय वेळी त्याजिला प्राण तत्काळी. जन्म झाला म्लेंछ कुळी वैदुरा नगरी प्रख्यात. स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहती जयास्थानी. महिमा अपार तया भुवनी प्रख्यात असे कुरोपुर. मन कामना पुरती तेथे श्रीपाद होते कुरोपुरी. कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची. अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी.
श्रीपाद बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसली अदृश्य आपण, कुरवपुरी असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण, त्रयमूर्तीचा अवतार. अदृश्य होऊनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी. अवतार भावया पुढे कारणी, म्हणून कवणान दिसती. जे जन असती भक्त केवळ, त्यासी दिसती निर्मळ. कुरव क्षेत्र अतुर्बल, असे प्रख्यात भूमंडळी. श्रीनाथार्पणमस्तु.